कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुका ज्या रखडल्या होत्या त्यावेळेला त्याच्या आधी लोकांना वाटत होतं की लोकप्रतिनिधी नसतील तर काम चांगलं होईल, म्हणून प्रशासनाकडे लोकांच्या खूप अपेक्षा होत्या. त्या अपेक्षा असा होत्या की प्रशासनाला आता कुणाचा दबाव नाही आहे, प्रशासक स्वच्छपणानं कारभार करतील. पण त्याही गोष्टीला हरताळ फासला गेला. लोकप्रतिनिधी नसल्यामुळं नागरिकांची इतकी गोची झाली की प्रशासकाकडे गेलं तर ते बोर्ड दाखवायचे, या ऑफिसकडे जा, त्या ऑफिसकडे जा. त्यामुळे नागरिकांची कामं बिलकुल व्हायची बंद झाली. दिलासा मिळाला जनतेला की आता आपले लोकप्रतिनिधी आपण निवडून द्यावे. आणि मग महानगरपालिकेची वाजत गाजत निवडणूक झाली. लोकप्रतिनिधींनी गुलाल उधळला आणि कामकाजाची सुरुवात झाली. पण प्रश्न हा आहे की यातून नागरिकांना काय मिळालं. गेल्या 2 जनरल सभा मी पाहिल्या. त्या 2 जनरल सभामध्ये आपण दिलेले लोकप्रतिनिधी जनतेच्या प्रश्नावर कमी आणि व्यक्तिगत प्रश्नावरती जास्त भांडताना दिसतात. आणि हीच लोकशाहीची थट्टा.